संख्याबळ असूनही भाजपा उमेदवाराला धाकधूक, राधाकृष्ण यांचे नवी दिल्लीत देवदर्शन। गोकुळच्या बैठकीत गोंधळाची शक्यता, गोकुळ दूध संघाच्या आजच्या वार्षिक सभेत महाडिक आणि मुश्रीफ गट भिडणार। नाराजांच्या मनधरणीसाठी एकनाथ शिंदेंचे प्रयत्न, सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेची होणार बैठक। जेईईतल्या स्कॉलर्सची आयआयटीकडे पाठ, परदेशी विद्यापीठ संशोधन संस्थांना विद्यार्थ्यांची पसंती, अव्वल आलेल्या 339 विद्यार्थ्यांबाबत माहिती उघड। वर्ध्यात सोयाबीन आणि कपाशीचं पीक जळालं, तब्बल 150 एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, लाखोंचं नुकसान झाल्यानं शेतकरी संतप्त। त्र्यंबकेश्वर सोबत नाशिकलाही तीर्थक्षेत्राचा दर्जा हवाय, नाशिक मनपाची राज्य सरकारकडे मागणी। आपला मिलिंद कसा पुशअप मारतोय एकदम कडक, साठी ओलांडलेल्या मॅचोमॅन मिलिंद सोमणने दाखवली भाजप नेत्याला तंदुरुस्ती। अखेर गिरणा धरण 100% भरलं, चाणकापूर आणि हरणबारी दोन्ही धरणं तुडुंब। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात, मंगळवारी मतदान, भाजपा आणि काँग्रेस आघाडी मैदानात। महायुतीच्या मंत्रिमंडळाची आज साप्ताहिक बैठक, आज तरी भुजबळ बैठकीला येणार का, सर्वांचं लक्ष। सरकार ओबीसींच्या मुळावर उठलंय, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। शासनादेशामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। जागतिक लिंगायत महासभेचे आवाहन, धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत लिहा। पुन्हा मराठा आरक्षणासाठी लढावं लागलं तरी लढणार, मनोज जरांगेंचा इशारा। आदिती तटकरे आणि भरत गोगावले एकाच व्यासपीठावर, रायगड पालकमंत्रीपदाचा निर्णय अद्याप अधांतरी। नेपाळ सरकार हिंसक आंदोलनामुळे झुकलं, सोशल मीडिया ॲपवरील बंदी हटवली। धाराशिवमध्ये दिवसाढवळ्या थरारक दरोडा, धावत्या ट्रकवर चढून सामान लुटलं, धुळे सोलापूर महामार्गावरील घटना। टेक प्रेमींची उत्सुकता शिगेला, मंगळवारी आयफोन 17 भव्य लॉन्च इव्हेंट, नवे ॲपल वॉच, एअरपॉड्स प्रो 3 लॉन्च होणार।